घेतले त्यावर टीका झाली। निलेश, पुन्हा येते तुझ्याकडे थोडंसं थांबवते। छगन भुजबळ बोलते। ठराव तुम्ही मांडला, ठराव मी मान भुजबळ साहेब किती ठराव मांडला? बिलकुल नाही, मला एकाच पत्रात 2 ठराव मांडले। त्यांची गटनेतेपदी निवड आणि विधानमंडळासंदर्भातील सर्व अधिकार त्यांना प्रदान करण्यात येत आहे। तुला विचारून मग सांगतो। भुजबळ साहेब, टीका होते की खूप घाईने निर्णय घेण्यात आले अशी टीका होते। असं किती दिवस ठेवायला पाहिजे? अनेकांचे जे आपण पाहिले 4 तासामध्ये निघतात। हिंदी सर, भुजबळ साहेब, हिंदी भुजबळ साहेब, हिंदी में बताना दो। मी नाही होणार, मला धक्का ना काढून माझे कंबर वाकडे झाले। हे भाऊ, अरे हे भाऊ, हा द्या सर। सर हिंदी में क्या चाहिए? हिंदी में बताइए। देखिए, आज जो है हमारी जो है हमारा जो वैधानिक मंडल है, असेंबली काउंसिल, सारे सदस्यों की बैठक हुई। हमने उसमें एक ठराव पारित किया है कि सुनेत्रा पवार हमारी नेता होगी और उसको सारे अधिकार दे जाते हैं। अभी ये सारा लेकर जो है हम सीएम साहब के पास जा रहे हैं। आगे की प्रक्रिया पूरी होगी। चलिए। तर छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। सातत्यानं राष्ट्रवादीचे सगळे वरिष्ठ नेते हेच सांगतायत की विधिमंडळाची जी प्रक्रिया होती ती आम्ही पार पाडली, प्रस्ताव दिला, अनुमोदन दिलं आणि आता शपथविधीसाठी आम्ही जातोय। बाकी कोणत्याही विषयावर आमची चर्चा झालेली नाही असं छगन भुजबळ यांनी सांगितलं। आपण पुन्हा एकदा निलेशकडे जाऊयात। निलेश, आपण चर्चा करत होतो आगामी झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सुनेत्रा पवार कशा सामोऱ्या जाणार आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांना पक्ष पुढे घेऊन जावा लागणार आहे या निवडणुकांमध्ये। प्रज्ञा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह आहे घड्याळ चिन्ह, या घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक जिल्ह्यांमधले उमेदवार उभे आहेत आणि त्या उमेदवारांना निवडून आणणं ही एक त्यांची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते जरी असले तरी एक महत्त्वाचा नेता म्हणून त्या ठिकाणी पोहोचणं, कार्यकर्त्यांशी सुसंवाद करणं हे एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। थांबवते, एक महत्त्वाची अपडेट आली आहे। गटनेता निवडीचा प्रस्ताव मांडल्यानंतर दुसरा प्रस्ताव विधिमंडळ नेत्याचा मांडला गेलाय। प्रस्ताव ज्यामध्ये सर्वाधिकार सुनेत्रा पवारांना देण्यात आले, तर त्या विधिमंडळ नेता झाल्यानं सगळे संविधानिक अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देईल। वेदांत, माहिती घेतली आणि अधिकृतरित्या जे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आलेलं आहे, ज्यामध्ये 2 ठराव मध्ये त्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे सुनेत्रा अजित दादा पवार यांची विधिमंडळ पक्षनेता महाराष्ट्र विधिमंडळ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यापदी एकमताने निवड करण्यात आली। हा पहिला ठराव यामध्ये मांडण्यात आला आणि दुसरा ठराव यामध्ये महाराष्ट्र विधिमंडळ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या वतीनं विधिमंडळ पक्षनेता म्हणून व्हीप काढण्याचं जे अधिकार आहे, त्यासोबत विधिमंडळ कामकाज पार पाडण्यासाठी असलेले सर्व संविधानिक अधिकार हे सुनेत्रा पवार यांना असणार आहेत। म्हणजे एक गटनेत्याची निवडीचा प्रस्ताव होता तो त्याला अनुमोदन देण्यात आलं आणि दुसरा म्हणजे जे विधिमंडळ नेत्याला जे अधिकार आहेत, मग व्हीप जारी करण्याचे अधिकार असतील किंवा मग कामकाजासंदर्भात पक्षाकडनं जी भूमिका मांडायची आहे त्या संदर्भातले संविधानिक निर्णय घेण्याचा अधिकार, हे दोन्ही प्रस्ताव हे या आजच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि आता हे पत्र घेऊन आपण बघतोय सर्व जे महत्त्वाचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते मुख्यमंत्र्यांकडे गेलेले पाहायला मिळते आणि मुख्यमंत्र्यांकडनं राज्यपालांकडे सुद्धा एक पत्र या सगळ्या संदर्भातलं जाणार असल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे। वेदांत, या सगळ्यामध्ये जे अधिकार, जे संविधानिक अधिकार सुनेत्रा पवारांना मिळालेले आहेत, त्या अधिकारांचं महत्त्व काय आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना जे काही अधिकार विधिमंडळाचे अजित पवारांना होते ते सर्व अधिकार हे सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले आहेत। मग गटनेता म्हणून जे काही महत्त्वाची निर्णय घ्यायचे आहेत ते अधिकार, शिवाय विधिमंडळ पक्षनेता जो विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आपल्याला नेमक्या कोणत्या भूमिका मांडायच्या आहेत किंवा कोणते निर्णय घ्यायचे आहेत, व्हीप जारी करण्याचा जो अधिकार असतो, हे सगळे अधिकार हे सुनेत्रा पवार यांना आहेत। म्हणजे
विधानसभेचे सर्व सदस्य त्यासोबतच विधान परिषदेचे सर्व सदस्य नेमकी काय भूमिका मांडणार किंवा पक्षाच्या वतीनं आपल्याला विधिमंडळामध्ये कोणते निर्णय घ्यायचे आहेत हे सगळे अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ज्या काही अधिकार अजित पवारांना याआधी पक्षात होते तेच अधिकार विधिमंडळामध्ये आता सुनेत्रा पवार यांना असणार आहेत असे दोन्ही ठराव या आजच्या या विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आले आहेत. वेदांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर थेट जाऊयात दत्तात्रय भरणे सध्या बोलतायत.